वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतना हेअर केअरमध्ये सर्वांचे स्वागत। तर इथे मी हेअर्स हे वेट करून घेतलेले आहेत। इथे मी शॉर्ट व्हिडिओ शेअर करत आहे, फेदर कट दाखवणार आहे मी। तर कटिंगचं जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तुम्हाला हेअर कट पूर्ण तिथनं बघायला मिळणार आहे। इथे हेअर कट माझा पूर्ण करून झालेला आहे आणि मी इथे ब्लो ड्राय करत आहे। ब्लो ड्राय सुद्धा तुम्ही फुल ट्युटोरियलमध्ये बघू शकता। जर तुम्हाला हा हेअर कट आवडला असेल तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून नक्कीच पूर्ण हेअर कटचा ट्युटोरियल बघायचा आहे। तर इथे हेअर कट आपला अशा प्रकारे दिसतोय। हा फेदर कट आहे, याला तुम्ही इन सुद्धा करू शकतात आणि आउट सुद्धा करू शकतात। इथे मी आउट कर्ल्स केलेले आहे कारण त्यांना बॅक साइडने थोडंसं स्टेप कट सारखं दिसलं पाहिजे होतं। केस भरपूर सिल्की होते आणि सिल्की केसांवर सेटिंग जास्त वेळ राहत नाही, त्यामुळे तुम्ही इथे सेटिंग स्प्रेचा उपयोग करायचा आहे। ते खूप हॅप्पी झाले होते, त्यांना कट हा फार आवडलेला होता। आणि असाच हेअर कट जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा आहे। डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देणार आहे, तिथनं तुम्हाला फुल ट्युटोरियल बघायला मिळणार आहे। आणि मी स्पेशल ब्लो ड्रायचा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघायचा आहे। तर हा कट तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगायचं आहे। लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे। बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी इथे शेअर करत असते। हेअर कटिंगचे व्हिडिओसुद्धा मी भरपूर शेअर केलेले आहेत, मेकअपचे सुद्धा आहेत, लहान मुलांचे कटिंगचे व्हिडिओसुद्धा मी इथे शेअर केलेले आहेत। त्यातनं तुम्हाला नक्कीच काही ना काही शिकायला भेटणार आहे। तर बघू शकता इथे फ्रंट साईड किती सुंदर दिसतीये। कटिंग ही खूप छान झालेली आहे। जर तुम्हाला हेअर कट आवडला असेल तर प्लीज या शॉर्ट व्हिडिओला तुम्ही लाईक करायचं आहे। लाईकसाठी मी फार प्रयत्न करत आहे आणि जर तुम्ही लाईक केलं तर मला व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळतं, वेगवेगळ्या प्रकारचे ट्युटोरियल करायला मला प्रोत्साहन मिळतं। तर कृपया तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मला सपोर्टसुद्धा करायचा आहे। थँक्यू, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे। इथे मी फक्त कट शेअर केलेला आहे, लुक शेअर केलेला आहे। बॅक साईडनी हा अशा प्रकारे दिसतो, खूप सुंदर असे स्टेप दिसत आहे, तुम्हाला दिसत असेल। ज्यांना स्टेप कट करायला आवडत नाही त्यांनी फेदर किंवा लेअर कट केला तरी सुद्धा त्यांना स्टेप कटचा लुक इथे मिळतो आणि कटसुद्धा खूप सुंदर वाटतो। केसही जास्त कट होत नाही, एकदम नॉर्मल आपले हेअर इथे कट होतात। ज्यांना लेंथ तशीच ठेवायची आहे आणि हेअरसुद्धा तसेच ठेवायचे असतील तर त्यांनी हा हेअर कट नक्कीच करायला पाहिजे। बाय, सी यू, लाईक शेअर अँड सबस्क्राईब।